भटीवरची आमची सोय कशी असती, तुळस हे पाणी कसं ठेवलंय, इटावर 6 इटा आणून ठेवल्या होत्या, हे त्याच्यावर चूल पेटली, पुन्हा हे घरातला पसारा हॅलो मित्रांनो, मी भटीवर कसा राहतोय, भटीवर रूम माझी कशी आहे मी तुम्हाला दाखवतो, मधून बाहेरून बाथरूम कसा आहे हे तुम्हाला दाखवतो मी. भटीवरची जिंदगी कशी असती या भटीवर राहायला आल्यावर. तरी पण आता चांगलं झालेलं आहे इकडं भटीवर. पहिले काय रूमा काय अशा नव्हत्या, पहिल्या रूमा होत्या वेगळ्या, अशा रचलेल्या असायच्या पहिले. ह्या कसे बाथरूम रचले तसं रचलेले असायचे. आता नाही तसं. आता गिलावा फिलावा केलाय आम्हाला इकडं राहण्यासाठी, सगळं व्यवस्थित केलं. काही बाहेर अंगण भांडे घासलेत आताच बायकोनं, भांडे घासून इथं चुलीवर पाणी ठेवले मला आंघोळीला. ही तुळस आहे आमची, तुळशीला पोरीनं लावली माझ्या तुळस. माती गोळा करून बकेटीमध्ये एका तिकडून उपटून आणली, बाहेर होती तुळस. ती पाणी ठेवलं चुलीवर, चूल अशी पेटली आहे. बाहेर पाणी कडक झालंय आता, गरम वाफा निघायला लागल्यात. आता आंघोळ करायची राहिली माझी, आंघोळ करायची मला. आता मधून रूम दाखवतो तुम्हाला, माझी रूम आहे मधून. चला तर आता मधून दाखवतो रूम तुम्हाला मी भटीवर. आमची भटीवरची रूम, आम्ही कसं राहतो भटीवर. काही जणाला माहिती असते, काही जणाला नसते माहिती. जी भटीवर काम करते, कारखान्याला जाते, त्यांना माहिती असते काय काय पसारा लागते, काय काय नाही. मला जी लागतंय ती मी आणलंय. ह्या पसारा सगळा जी लागतंय ती, कूलर, पुन्हा कपडे, बाज, चटई अशी आणली होती. मधून अशी रूम आहे आमची. गॅसची टाकी, सिगडी, जार, एक घागर, डबे हे असं आणलेलं आहे आम्ही. सगळं जेवढं लागते तेवढं आणलेलं आहे. तरी पण भटीवरली रूम चांगली आहे. पहिल्या अशा रूम नव्हत्या, तिथं तुम्हाला सांगितलं अगोदर मी. पहिल्या अशा रूम नव्हत्या, ही आता 2-3 वर्षानं झाल्यात अशा रूम केल्यात. मीच केलंय प्लास्टर, मला ही पण काम येते. मला प्लास्टर करायचं, गच्ची करायची ही पण येते. हे केलं होतं मी. तिथे अशी रूम आहे. तर आम्हाला जेवढं लागते तेवढा पसारा आम्ही आणलेला आहे. खाया पियाला, झोपायला, अंगावर घेण्यासाठी, बसायला बाज. ही कूलर उन्हाळ्यात लागते, कूलर सध्या तर बंद पडलंय. ती बसायला बाज आणलेली आहे. पुन्हा कपडे जी लागते ती तर सगळं सर्व आणलेलं असतंय आम्ही. म्हणजे जी रोजचं लागते, रेग्युलर जी लागते तेवढंच आणलेलं असते, बाकीचं नसतंय. ही घडी पण आणली होती मी, घडी सध्या बंद पडली आता. तर ती त्याच्यामध्ये शेल नसल्यामुळं बंद पडली घडी. ही वायर बाहेरच्या बल्बासाठी होतं, ही लटकायला लागली मधीच. त्याला मी नीट व्यवस्थित लावणार आहे. बोर्ड, चार्जर, मोबाईल ही सगळं जेवढं लागते तेवढं आणलं होतं मी. तर मी हे बाजवर बसतोय, जरा आराम ही होतंय म्हणून आणली होती बाज मी. आता हे रूम 9x10ची रूम आहे आमची. तरी आम्हाला बस होती या तिघा जणाला म्हणजे एक पोरगी, आम्ही दोघं नवरा बायकोला बस होती. आणि पसारा बी तेवढा आणलेला नसते, जिथल्या तिथे व्यवस्थित लावला होता. ती पसारा आणलेला व्हिडिओ तुम्हाला दाखवलं होतं, मागं टाकलं होतं मी. आता पसारा आणून सगळं व्यवस्थित बसविले घरामध्ये, जिथल्या तिथं जसं लागतंय तसं. मित्रांनो, मला बी लाईक करा, फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. तर इथून पुढे मी अशीच व्हिडिओ बनवणार आहे. मला सपोर्ट करा. असा तुमचा सपोर्ट राहिला तर मला व्हिडिओ बनवायला काय वाटायचं नाही, चांगलं वाटेल व्हिडिओ बनवायला उलट. तर मला जसा टाईम भेटेल तसं मी व्हिडिओ बनवित राहणार आहे. मला जेवढं येते तेवढं मी करणार आहे. मला तेवढं काय समजत नाही व्हिडिओमधलं, तरी पण मला